हिंगोली शहरातील तोफखाना आणि रिसाला बाजार परिसरातील 300हून अधिक नागरिकांना शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत नोटिसा मिळाल्यानंतर कागदपत्रे सादर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। गंगाखेड नगर परिषद हद्दीतील नवविवाहितांना उपजिल्हा रुग्णालयाकडून ऑफलाईन पद्धतीने विवाह प्रमाणपत्र मिळत असल्याने ऑनलाईन शासकीय पोर्टलवर ते स्वीकारले जात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। नांदेड जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेनंतरही गेल्या 3 महिन्यात 28 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे। लातूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी आणि इतर प्रलंबित प्रश्न 7 दिवसात न सुटल्यास तीव्र काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे। धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 12 वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्र प्रमुख पदांच्या भरतीसाठी 88 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून लवकरच 40 नवीन केंद्र प्रमुखांची नियुक्ती होणार आहे।